नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, नीना कुलकर्णी यांनी फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे। नीना यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट मालिका केल्या आहेत, ज्यातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या। याशिवाय नीना यांनी नाटकांमध्ये काम करत रंगभूमीही गाजवली। आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या नीना कुलकर्णी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप लोकांना माहित नाही। सोशल मीडियावर नीना बऱ्यापैकी सक्रिय असतात। नेहमीच त्या काही ना काही शेअर करत सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात। अशातच नीना यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या एका पोस्टने सारांचंच लक्ष वेधलं आहे। या पोस्टमध्ये नीना यांनी त्यांच्या नातनीबरोबरचा सुंदर फोटो शेअर केला आहे। कामाच्या व्यस्त शेड्यूलमधून त्या वेळात वेळ काढून नातीबरोबर कुटुंबाबरोबर क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहेत। माझ्या 3 आठवड्याच्या नातवाला माझ्या हातात धरणं हा मी अनुभवलेला सर्वात मोठ्या आनंदांपैकी एक आहे। ती पूर्णपणे मोहक, गोड आणि निरागस आहे। रोहन आणि रिया यांचे पालक झाल्याबद्दल अभिनंदन, असे कॅप्शन देत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे। नीना कुलकर्णी यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांचे पती दिलीप कुलकर्णी हे लोकप्रिय अभिनेते होते। दिलीप कुलकर्णी यांचा चौकट राजा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता। त्यांनी सर्वसाक्षी, विनायक, आई या चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं होतं। दिलीप कुलकर्णी यांचं 2002 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। पतीची साथ सुटल्यानंतर त्या खचल्या नाहीत आणि आपल्या 2 मुलांचा सांभाळ करण्यासाठी काम करत राहिल्या। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।